जय श्रीकृष्ण. दंडवत प्रणाम सगळ्यांना. कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. सगळे स्वस्थ राहा, मस्त राहा, आनंदी राहा, निरोगी राहा. स्वागत करते मी सगळ्यांचं आपल्या नाथ संस्कृतीचं ह्या चॅनलवर. आणि व्हिडिओ बघायला घेतल्याबद्दल सर्वांचं हार्दिक अभिनंदन पण करते. तर आपण आपल्या चॅनलवर श्रीमद भगवद्गीता शिकत आहोत. आणि भगवद्गीता शिकता शिकता आपण पहिला अध्याय झाला, दुसरा झाला, तिसरा झाला आणि चौथ्याकडं कधी वळालो हे तर आपल्याला कळालंच नाही. मला तर नाही कळालं बाबा का कधी चौथा अध्याय सुरू झाला. आणि चौथ्या अध्यायाची 18 श्लोक आपले कंप्लीट झाले. आणि आज 19 आणि 20 हे 2 श्लोक घेणार आहोत. आपला व्हिडिओ जास्त मोठा नाही. व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत. आवडल्यास लाईक जरूर करा. तर घेऊया आपण श्रीमद भगवद्गीता चौथा अध्याय 19 आणि 20 हे 2 श्लोक. सुरुवातीला मी 19वा श्लोक घेते. यस्य सर्वे समारंभा कामसंकल्प वर्जिता. 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 ज्ञानाग्नि दग्धकर्माणं तमाहु पंडितं बुधा. ज्ञानाग्नि दग्धकर्माणं तमाहु पंडितं बुधा. ज्ञानाग्नि दग्धकर्माणं तमाहु पंडितं बुधा. पुढचा श्लोक घेऊया आपण 20वा. त्यक्त्वा कर्मफलासंगं नित्यतृप्तो निराश्रयः. त्यक्त्वा कर्मफलासंगं नित्यतृप्तो निराश्रयः. कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किंचित् करोति सः. कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किंचित् करोति सः. त्यक्त्वा कर्मफलासंगं नित्यतृप्तो निराश्रयः. कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किंचित् करोति सः. त्यक्त्वा कर्मफलासंगं नित्यतृप्तो निराश्रयः. कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किंचित् करोति सः. 2 श्लोक आपण 19 आणि 20 हे 2 श्लोक घेतले. पुन्हा एकदा आपण मागचे 2 घेऊ आणि आजचे 2 घेऊ. 4 श्लोकांची आपण उजळणी करून घेऊ. ओम श्री परमात्मने नमः. अथ चतुर्थो अध्यायः. श्री भगवान उवाच. कर्मणो ह्यपि बोद्धव्यं च विकर्मणः. अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः. कर्मण्यकर्म यः पश्येद् कर्मणि च कर्म यः स बुद्धिमान् मनुष्येषु स युक्तकृत्स्नकर्मकृत्. यस्य सर्वे समारम्भाः कामसङ्कल्पवर्जिताः. ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहु पंडितं बुधः. त्यक्त्वा कर्मफलासंगं नित्यतृप्तो निराश्रयः. कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किंचित् करोति सः. आपण आज 20 पर्यंत कंप्लीट केले चौथ्या अध्यायातले. आज जे श्लोक पाहिले आपण त्याचा थोडक्यात एक मिनिटात अर्थ सांगते.
म्हणजे मलाही जास्त जमत नाही, पण तरी पण मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण मला पण समजतं की नाही समजतं हे मला त्याच्यातून कळेल मग. तर आपण जे आज श्लोक पाहिले, यस्य सर्वे समारंभा कामसंकल्पवर्जितः ज्ञानाग्निदग्ध कर्माणं तमाहु पंडितम बुधः. याच्यामध्ये हेच सांगितलं जे की पहिल्या व्हिडिओमध्ये आपले सांगितले गेले की कर्म करणं हे फक्त आपल्या हातात आहे, फळ देणं हे परमेश्वराच्या हातात आहे. म्हणून कर्म करताना जो मनुष्य कर्म करतो, म्हणजे ज्ञानी कोणता सांगितला आहे भगवान श्रीकृष्णाने, तर जो कर्म करतो, कर्म करीत राहतो, पण ते कर्म करत असताना त्या कर्माला त्याचा काही संकल्प नसतो, संकल्परहित ते कर्म असतं. आणि फळाची अपेक्षा न करणारं फळाची अपेक्षा न करणारं ते कर्म असतं. आणि अशी फळाची अपेक्षा न करणारं जे कर्म आहे, ते कर्म जो करतो तो ज्ञानीपुरुष आहे, असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजावून सांगत असतात. आता बघा ना, आपण कोणतंही कर्म जर करायचं जर ठरलं तर आपण फळाची अपेक्षा करतो. हे केलं तर मला काय भेटेल, ते केलं तर मला काय भेटेल. तर तशी फळाची अपेक्षा न करता जो मनुष्य कर्म करतो तो खरा ज्ञानी आणि तो खरा पंडित आणि तो खरा बुद्धिवान, असा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. कर्म प्रत्येकाला करायचंच आहे, कर्म कोणालाच चुकत नाही असं भगवान श्रीकृष्ण सांगतात. पण ते कर्म करत असताना फळाची अपेक्षा न करता जर ते कर्म केलं तर ते भगवंताला प्रिय आहे आणि तो माणूस तो ज्ञानी आहे, असं ज्ञानी पंडित बुद्धिवान असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला त्या श्लोकामध्ये सांगत आहेत. 4थ्या अध्यायातले 19 आणि 20 हे 2 श्लोक. व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब तर करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय श्रीकृष्ण.